प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 4 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग त्यांनी प्रचंड मजेशीर दाखवलाय। तर आता जावयाची फजिती बघा प्रेक्षकांनो। सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय अद्वैतच्या अंगावरती पाणी पडायला जरा जास्ती सुरुवात झाली, म्हणजे जोरात पाणी पडतंय, त्यामुळे तो जोरजोरात ओरडतो, खरे ए खरे, अगं ए खरे। आता तो एका खरेला आवाज देतो, पण सगळी खरे फॅमिली त्याच्या समोर उभी आहे। आता तो म्हणतो, अगं खरे, हे बघ ना किती पाणी टपकतंय इथे। आता काजू त्याला बघून हसत असते आणि आता त्या संगीताताई म्हणतात, अहो जावई बापू काय झालंय, पाऊस पडलाय ना। अहो ते पाऊस पडला ना तर टाकीमध्ये जरा कचरा साठतं। दरवर्षी काय होतं, हे जातात आमचे कचरा साफ करायला, पण काय आहे ना आता यांना दिसत नाही ना डोळ्यानं, त्याच्यामुळे आता जरा माणसं लावावं लागतील कचरा साफ करायला। माफ करा, आता ते माणसं लावायचे म्हणलं की पैसे नाहीत ना, म्हणून मग असं जरा झालं, ते पाणी गळतंय। अद्वैत म्हणतो, अहो पण हळूहळू अशा ना अख्खा बेड पाण्याखाली जाईल हो। आता मात्र कला त्याला उत्तर देते आणि म्हणते, हे बघ चांदेकर, इतकं ओव्हर रिॲक्ट व्हायची तुला काहीच गरज नाहीये। आता या संगीताताई म्हणतात, नाही अद्वैतराव, तुम्ही ना खाली झोपा, मी तुम्हाला खालती बिछाना घालून देते आणि तुम्ही खाली बिछाण्यावर आराम करा। आता अद्वैत या गोष्टीसाठी तयार झालेला असतो बरं का, पण आता कला उगाच मध्ये बोलते आणि म्हणते, म्हणजे जरा त्याची मजाच घेतीये ती म्हणते की अगं आई, नको नको नको, खाली काय गादी घालतेस, तुला कळतं का काही, ते चांदेकर आहेत, चांदेकरांचं किती मोठं प्रस्थ आहे, ते असे खाली झोपतील का बिछाण्यावर। अगं त्याला सगळं नीट नेटकं लागतं चांदेकरला, तो काही खाली वगैरे झोपणार नाही, त्याला सगळं नीट क्लीन आणि स्वच्छ लागतं। चांदेकर तू एक काम कर, तू बेडवरच झोप, अरे ऐक माझं, झोप ना। आता ती एवढा आग्रह करते अद्वैतला आणि अगदी त्याच्या हाताला हात धरून त्याला म्हणते, बस बस हा चांदेकर खाली, एक काम कर, तू पड ना आता। आता तो सगळ्यांसमोर पडलाय बरं का, पण वरून पाण्याची धार चालूच आहे बारीक बारीक। आता ती कला म्हणते, बघ आई, तू म्हणतेस तर नेहमी मला मी नवऱ्याची काळजी घेत नाही, बघ मला किती काळजी आहे। आणि चांदेकर, तुला बघायचं होतं ना आमच्याकडे अडचणी आल्या की आम्ही उपाययोजना कशा करतो, थांब तुला दाखवते हा मी पुढची योजना। आणि आता तिने एक पातेलं काढलंय रिकामं, जे तिथेच असतं पलंगाच्या खाली आणि त्याच्या डेअरीवर ठेवलं। अद्वैत एकदम दचकतो आणि म्हणतो, ए अगं काय करतेस तू। आता कला म्हणते, अरे हे बघ, इथून वरून पाणी गळतंय ना, आता हे टपकणारं पाणी या पातेल्यात टपकेल आणि तुला एकदम शांत झोप लागेल। आता ही काजू लागते हसायला आणि त्या संगीताताई तिच्याकडे रागाने बघतात, तेव्हा ती म्हणते हळूचकून, सॉरी सॉरी। आता ही कला म्हणते, आई बघ आता किती काळजी घेतली मी तुझ्या जावयाची। पुन्हा कला अद्वैतची टर उडवते आणि म्हणते, बघ आई किती नाजूक आहे अगं अद्वैत। आई तुला सांगते मी, तो अगदी कडक बुंदीच्या लाडवासारखा तुला वाटत असला ना, तरी सुद्धा तो आतून एकदम मऊ आहे बरं का। अगं आई, जरा काही झालं ना की लगेच तो ठिसूळ होतो बघ। आता अद्वैत म्हणतो, ए खरे, काही पण काय बोलतेस। आता लगेच कला म्हणते, अरे 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 चांदेकर प्लीज आता तू काही बोलूच नकोस, नाही म्हणजे खरेंच्या घरी द ग्रेट अद्वैत चांदेकरांना खाली झोपलं तर कसं दिसणार आहे ते। अरे आम्ही तर असं समजू की द ग्रेट अद्वैत चांदेकरांच्या वरती अभिषेक होतोय खरेंच्या घरामध्ये, आम्ही असं समजू। हा तू छान झोप हा चांदेकर, काही काळजी करू नको। आता या संगीताताई म्हणतात, कले तू काय बडबडतीयस, कळते का तुझं तुला तरी। आता चांदेकर पण तिच्याकडे, सॉरी मलाही चांदेकर म्हणायची सवय लागली, अद्वैत पण तिच्याकडे रागाने बघत असतो। मग आता कला तिच्या आईला उत्तर देते, अगं आई तू कशाला तुझ्या जावयाची एवढी काळजी करते। अगं आई, माझा नवरा कसा आहे ना मला अगदी माहिती आहे, म्हणजे तो कसाही असू दे, पण तो आता इतका छान झोपेल बघ, तो कधीच त्रास देत नाही। बरं चला तुम्ही आवरासावर करा, त्याला आराम करू द्या, माझा नवरा खूप शहाणा आहे बरं। अगं आई, तू बाबांना जेवायला घातलंस का। आता त्या संगीताताई म्हणतात, असं काय करते कला, असं वागू नको त्यांच्याशी। आता कला त्या सगळ्यांना बाहेर पाठवून देते आणि म्हणते, निवांत झोप चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत तुझे जितके सन्मान, जितके सत्कार, जितके पुरस्कार सोहळे झाले असतील ना, पण त्यापेक्षाही जास्ती खऱ्या अर्थाने आज तुझा अभिषेक होतोय। तुझ्या आयुष्याच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडत असेल ना, किती मोठा सन्मान होतोय तुझा।
द ग्रेट अद्वैत चांदेकरांवर अभिषेक होतोय खरेंच्या घरामध्ये. वा 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 चांदेकर झोप शांत बाय असं म्हणून कला निघून जाते आणि त्याला डिवचते विनाकारण. पण आता अद्वैत विचार करतोय की बाप रे, हे असलं काही मला कधी करावं लागेल याचा विचार तर मी जन्मातही केला नव्हता. बिचारा अद्वैत पण तरी सुद्धा शांत बसलाय गुड बॉय प्रमाणे. आता कला मात्र त्याला बघून बघून हसत असते. छान नोकझोक दाखवलीये त्यांनी. आता इकडे बघा, या सरोजची तक तक चाललेली आहे. खरं तर तिला आलंय टेन्शन. तिने जे काही केलं ते चुकीचं केलं हे कळतंय तिला, पण त्याची सारवासारव ती करतीये. आता तिने फोन लावलाय आणि सांगते कशी त्या फोनवरती कोणाशी तरी बोलते आणि म्हणते तुम्ही जे काम केलंय ना ते चोख केलंय. तुम्ही जे काम केलं ना ते तुम्ही कोणासाठी केलं, का केलं, म्हणजे चांदेकरांचं नाव येता कामा नये समोर. खरेंच्या घरी तुम्ही जी नासधूस केली ना त्याचं नाव माझ्यावर आलं नाही पाहिजे. आता या रोहिणीने सगळं काही ऐकलंय बरं का सरोजचं बोलणं. सरोज आता खूप चिडते रोहिणीवर आणि म्हणते रोहिणी तू काय ग, तुला काही समजतं का? या घरामध्ये प्रत्येकाला सेपरेट रूम आहेत ना, कशासाठी? प्रत्येकाची प्रायव्हसी जपली जावी म्हणूनच ना. तुला माझ्या खोलीमध्ये यायचं होतं तर तुला नॉक करता येत नव्हतं का? तू माझ्या खोलीत आली ते आलीस आणि पुन्हा गुपचूप उभी राहिलीस. कुठली पद्धत आहे तुझी ही? रोहिणी म्हणते अगं माझं तर लक्ष पण नव्हतं सरोज वहिनी. चिल. अगं तुझा फोन कॉल चालू होता का? अगं बाई माझं लक्षच नव्हतं. मी तर तुला सांगायला आले की अद्वैत अजून आलाच नाहीये घरी. बघ किती उशीर झालाय. काय चाललंय त्याचं? आता रोहिणी म्हणते झालंय माझं अद्वैतशी बोलून. तो मुद्दामून नाही थांबलेला त्या खऱ्यांच्या घरी. रोहिणी म्हणते काय ग बहिणी, एवढं काय झालं तुला चिडायला? आता सरोज म्हणते चिडू नको तर काय करू? अद्वैतच्या बाबतीत जरा काही झालं की तू लगेच येतेस विचारपूस करायला. तुला काय वाटलं ग, मी मूर्ख आहे का? अद्वैतला अक्कल नाहीये. काय चाललंय तुझ्या डोक्यात रोहिणी? रोहिणी म्हणते अगं बहिणी माझ्या डोक्यात काही चाललेलं नाहीये. मी फक्त तुला सांगायला आले होते. मला असं वाटलं की तुला अंधारात ठेवायला नको. पण बाई माझं चुकलं, जाते मी. आता असं म्हणून रोहिणी जाते खरी निघून. पण आता रोहिणीला फार मज्जा आली आहे, कारण जसं तिला वाटतंय त्यापेक्षा जास्ती बोनस पॉइंट मध्ये घडत जातंय सगळं. आता ही रोहिणी विचार करते बाप रे बाप, सरोज वहिनीला मी एक डोस काय दिला, तिने तर डायरेक्ट फणाच वर काढलाय. बापरे, मगाशी फोनवर मी जे ऐकलं तो तर बॉम्ब होता. हिने चक्क खरेंच्या घरात हल्ला करवलाय. वा रे वा, आता हा माझा हुकमाचा ऐकाय आणि आता तो मी कुठे कुठे वापरते ना ते बघ सरोज वहिनी. पण आता इकडे अद्वैत ते पाणी कॅच करत असतो बिचारा, कारण त्याच्या अंगावर सांडतंय ते. आता कला मात्र अशी बाहेरनं त्याची मजा घेत असते आणि हसत असते. आता त्या संगीता येतात आणि तिला एक फटका हाणतात मागून. कलाला म्हणतात काय चाललंय चावटपणा कले, अशी फजिती करता का जावई बापूची? तुला काही वाटतं का? तो नवरा आहे तुझा. नवऱ्याला चार चौघात सन्मान द्यायचा असतो, नवरा देव असतो. आता कला म्हणते माहितीये का मला, तो नवरा आहे माझा, चांगला आहे तो. अगं आई पण तू हळू बोल ना, त्या चांदेकरचे कान खूप तीक्ष्ण आहे. त्याने ऐकलं ना तो उगाच राडा करेल तो. एवढं काही होत नाही. आता त्या म्हणतात अगो एवढं काही होत नाही. कसं होत नाही कले, तुला काही वाटतं का? आता कला म्हणते हे आई 2 मिनिटं थांब ना, मजा घेऊ ना आपण त्याची. ये तू पण बघ 2 मिनिटं. आता या चिडतात आणि म्हणतात अगं ए तू काय मजा घ्यायला आली का त्या जावयाची इथे? अगं जावई येतो आपल्या घरचा, असं करावं का? नाही बाई त्यांची फजिती नको व्हायला. थांब आता मी करते काय करायचं ते, मला माझ्या जावयाचा मान राखू दे. कला म्हणत असते अगं आई थांब ना, थोडी तर मजा घेऊ ना आपण दोघी जणी. पण आता त्या म्हणतात गप्पा बस, तुमच्या दोघा नवरा बायकोंचं काय आहे ना ते तुमचं तुम्ही बघा. मी जरा बघते जावई बापूंची फजिती कमी झाली पाहिजे, जरा थांब जरा आता. असं म्हणून त्या निघून जातात बिचाऱ्या. पण आता इकडे अद्वैतची फजितीची लिमिट बघा. म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं काहीतरी झालंय. आता त्या जातात बिचाऱ्या संगीताताई तिथून. कला विचार करते आई पण ना काय पडलंय तिला जावयाचं. आता अद्वैत ते पाणी कॅच करत वैतागून गेलाय, कंटाळा आलाय त्याला. आता तो उठून बसतो आणि त्याचं शर्ट झटकायला लागतो. पण तेवढ्यात ते पातेलं जातं त्याच्याकडनं लुंडकून, म्हणजे कलांडतं ते पातेलं आणि त्यातलं पाणी पण त्या गादीवर सांडून जातं. अरे बाप रे, आता कलाला निमित्तच झालंय त्याच्यावर ओरडायचं. ती आता तरातरा येते तेव्हा अशी पाय घसरून पडते, त्याच्या जवळ येते आणि दोघही जण एकमेकांकडे बघायला लागतात. आता कला त्याला म्हणते ते, म्हणजे आता या दोघांचं बोलणं पुढच्या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी, पण दोघं असे एकमेकांकडे नुसते बघतात असं दाखवलंय. आता त्या कलाची आई पण बघते बरं का या दोघांना. आणि आता इकडे या सरोजने त्या पतसंस्थेच्या मॅनेजरला कॉल लावलाय. ती म्हणते मी सरोज चांदेकर बोलतीये, ओळखलं ना तुम्ही मला? आता ते म्हणतात हो मॅडम, मी तुम्हाला ओळखणार नाही असं होईल का? ओळखतो ना मी, बोला.
सरोज म्हणते दिनकर खरे यांना फोन करा आणि त्यांना सांगा की जी तोडफोड त्यांच्या घरात झाली आहे ती तुमच्यामुळे झाली आहे. मग आता ते म्हणतात की अहो मॅडम मगाशीच त्या तुमच्या म्हणजे चांदेकरांचाच फोन आला होता, आम्ही त्यांना कन्फर्म केलंय की आमच्याकडनं कोणीच गेलेलं नाहीये. सरोज म्हणते हो माहितीये मला सगळं, पण मी सांगते तसं करा. खरेंना सांगायचं की चुकून तुमच्याकडनं माणसं आली होती घर फोडायला, चुकीचं घर निवडलं गेलं आणि तुम्ही जर असं केलं तर त्या बदल्यामध्ये चांदेकर तुमच्याकडनं बिझनेस लोन घेतील. उद्याच तुमच्या संस्थेमध्ये मी एक माणूस पाठवते आणि लोनची प्रोसेस तुम्ही सुरुवात करा. म्हणजे चांदेकर तुमच्याकडून लोन घेत आहे हे तुमच्यासाठी नक्कीच फार मोठी गोष्ट आहे नाही का. छोट्या पतसंस्थेसाठी ही प्रतिष्ठेचीच गोष्ट असणार. आता तो माणूस म्हणतो हो मॅडम आलं लक्षात, करतो मी तुमचं काम. सरोज म्हणते तुमचा फायदा आहे हे लक्षात ठेवून काम करा. आता तो माणूस म्हणतो बरं मॅडम धन्यवाद. आता सरोज म्हणते म्हणजे सरोज विचार करते झालं बाबा एकदाचं व्यवस्थित काम. असो आता कला म्हणते झालं तुझं चांदेकर. आता हा म्हणतो हो माझं कधीच झालंय, तुझं धडपडून झालं असेल तर बघ आता. आता ही कला म्हणते तू सावरायची मला गरज नाहीये, मी कुठेही धडपडेल पडेल, माझी मी सावरू शकते, पण तू मला सावरलंय आणि मी वाचले असं मला कोणी म्हणायला नकोच. आता या कलाची आई सगळं बघतीये आणि ऐकतीये बरं का दाराच्या मागून. आता अद्वैत विचार न करता पटकन हिला सोडून देतो. मग आता कला म्हणते काय असं चांदेकर. अद्वैत म्हणतो माझं चुकलं बरं का, मी तुला सावरलं ते. कला म्हणते हे बघ चांदेकर मला ह्या विषयावर बोलायचं नाहीये आणि मला बोलू दे, तू माझी गादी का ओली केलीस. अद्वैत म्हणतो तू का असं वागलीस, तू भांडं ठेवून गेली माझ्या अंगावर, ते बेड खराब होत होतं आधीच, वरून पाणी येत होतं आणि तू आता मला काही बोलू नकोस खरे. कला म्हणते का नको बोलू मी तुला, तिथे आम्ही मुद्दाम भांडं ठेवतो तिथे पाणी टपकतं म्हणून. आणि काय आहे ना चांदेकर तू आत्ता काय केलंस, तू मुद्दाम ते पाणी गादीवर सांडलंस, गादी ओली नाही केली का मग. आणि काय रे चांदेकर तुझ्या खोलीमध्ये मी एवढ्या दिवसापासून राहतेय, मी कधी तुझी गादी खराब केली का. अरे तुझी तर सोड, पण माझ्या गादीच्या म्हणजे माझ्या गादीवर सुरकुत्या असल्या की तू लगेच मला उठवतो आणि नीट करायला लावतो, आणि हे तुझं परफेक्शन आहे का रे. आता अद्वैत म्हणतो हो याला परफेक्शन असंच म्हणतात. कला म्हणते अरे तुझ्या गादीवर मी थोडंसं सामान जरी ठेवलं ना तर तू अख्खं घर डोक्यावर ठेवतोस, आणि आता तू आमच्या घरची गादी ओली केली त्याचं काय. अद्वैत म्हणतो उगाचच नाटकं करू नकोस खरे, तू यायच्या आधीपासूनच पाणी ऑलरेडी गळत होतं त्या गादीवरती, ती गादी ऑलरेडी ओलीच होती, उगी पाणी गळायचं निमित्त झालेलं आहे ते पातेलं सांडायचं. आता कला म्हणते हो का, जरा काही केलं की तू मला किती बोलतोस चांदेकर, आणि आता तुझ्याकडनं हे सगळं घडलंय तर तू नुकसान केल्याचं स्वतः नाकबूल होतोयस ना, तू आमची गादी सुकवून देणार आहेस का. अद्वैत म्हणतो वाळेल ना ती गादी, एवढं काय त्यात. आता कला म्हणते अशी कशी वाळेल, आणि म्हणे चुकून झालं. वा रे वा काय ना, अद्वैत चांदेकर चुकूच कसं काय शकतो. आता कला त्याच्याशी पुढे वाद घालणार तेवढ्यात तिची आई येते आणि तिला मागून धपाटा घालते अद्वैत समोरच. संगीताताई म्हणतात कले अगं काय चाललंय तुझं, कशापायी वाद घालते जावई बापूशी. आता लगेच अद्वैत म्हणतो बघा ना बरं झालं तुम्ही आल्या, अहो बघा ना आता हे छत गळते तर वरून पाणी पडणारच ना, गादी झाली ओली, वरून ही भांडं ठेवून गेली माझ्या अंगावर, आणि बघा ना मला कशी बोलते ते, आणि माझं ऐकत पण नाहीये ती बघा ना. आता लगेच संगीताताई म्हणतात जावई बापू माफी करा, तिच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बाहेर जाऊन आराम करा, मी ना तुमच्यासाठी टॉवेल घेऊन येते, जावा जावा. आता अद्वैत त्याचा मोबाईल बिबाईल घेऊन चुपचाप तिथून निघून जातो. मग आता लगेच या संगीताताई खूप चिडतात या कलावर आणि म्हणतात काय ग कले तुला काही कळतं का, कशाला त्या भल्या माणसाला त्रास देतेस. कला म्हणते आई उगाचच त्याच्या गोडगोड बोलण्याला भुलू नकोस, तुला माहितीये का त्याने काय केलं, सगळी गादी ओली करून टाकली आहे. आता मात्र त्या म्हणतात काय चाललंय तुझं कला, अगं तू अशी नव्हतीस आधी, ते एक बोलले तर तू 10 ऐकवलेस त्यांना. जाऊ दे मी कुठे तुझ्याशी वाद घालत बसू, मला जावई बापूंची व्यवस्था करावी लागेल. आता असं म्हणून त्या कलाशी काही न बोलता निघून जातात. कला विचार करते काय चाललंय हे, ही माझी आई आहे का त्याची आई आहे, तिकडे त्याची आई मलाच बोलते आणि माझी आई पण मलाच बोलते. खरंच ना बिचारी कला, तिला खूप काही ऐकून घ्यावं लागतं सगळ्यांचं. पण आता प्रेक्षकांनो नेहमीप्रमाणे ही नाही ना ड्रेसिंग टेबल जवळ दाखवली आहे आणि ती मेकअप करत असते, आणि आता अचानक तिच्या मोबाईलवरती तिच्या अकाउंटवर 17 लाख रुपये आल्याचा मेसेज तिला आलाय आणि ती मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते ओ माय गॉड माझ्या अकाउंटवर 7 लाख रुपये जमा झाले असं ती राहुलला सांगते. राहुल म्हणतो अगं ए बाई ते पैसे माझे, मी सांगितलं होतं ना तुला की पैसे जमा होतील, तुझं अकाउंट दिलं होतं ना मी त्यांना, मी सांगितलंच होतं तुला. मग आता ही नैना म्हणते तुला एवढे पैसे कशाला हवेत. मग आता राहुल म्हणतो तुला काय करायचंय ग, मी विचारतो का तुला तू कुठे चालली, कोणाबरोबर चालली, का चालली ते नाही ना, मग हे पैसे माझे आहेत,
तुझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. नैना आता विचार करू लागते, संबंध कसा नाही, माझा आणि पैशाचा तर जवळचा संबंध आहे. हे पैसे याने माझ्या अकाउंटवर टाकले ना, आता दाखवतेस मी याला. तर आता ती म्हणते राहुलला, राहुल मी डॉक्टरकडे चालले, तू येणार आहेस का माझ्यासोबत? आता राहुल म्हणतो मला नाही यायचं डॉक्टरकडे तुझ्यासोबत, आणि तू पण लवकर ये, मला ती सगळी कॅश विड्रॉ करायची आहे. आता नैना विचार करत असते, याला माझ्याशी नीट बोलता येत नाही, नीट उत्तरही देता येत नाही ना, मला कुठे ते डॉक्टरकडे जायचंय आणि रिकामं तिथे जाऊन बोर व्हायचंय. त्यापेक्षा मी आता काय करते ना, बघच राहुल तू, आता माझा खेळ सुरू झालाय. आता ही नैना चांगली अडकणार आहे प्रेक्षकांनो, काही सांगता येत नाही, हिची फेक प्रेग्नन्सी सुद्धा उघड होऊ शकते. आता नैना असा काहीतरी विचार करते आणि लगेच जातीये पर्स घेऊन कुठेतरी बाहेर. राहुलने लगेच त्या नैनाचा पाठलाग करायला सुरुवात केली आहे. म्हणजे तो विचार करतो जसं त्याला हवं होतं तसंच घडतंय. तर इकडे संगीताताई म्हणतात अद्वैतला, जावई बापू तुमचा जर शर्ट भिजला असेल तर एक काम करा, यांचा सदरा घाला आणि लुंगी घाला, उगाचच वल्यात कशाला बसताय. आता अद्वैत म्हणतो लुंगी नको बाबा, लुंगी नको नको, मला पाणी देताल का? संगीताताई म्हणतात होय होय आणते मी पाणी. आता कला म्हणते का रे, त्या पातेल्यात होतं की पावसाचं फ्रेश पाणी, ते पिऊन घ्यायचं असतं ना तू. आता या संगीताताई तिच्यावरती जरा डोळे वटारतात आणि काजूला सांगतात पाणी घेऊन ये काजू. आणि मग संगीताताई म्हणतात काय आहे असं कले, असं बोलाव का जावई बापूशी? आता कलाचे वडील म्हणतात काय ग कले, काय बोलते जावई बापूंशी, विचार करून वागत जा ना. अगं अद्वैतराव किती सांभाळून घेतात तुला, समजून उमजून वागत जा की त्यांच्याशी. आता तो अद्वैत मनात विचार करत असतो, अजून ओरडा, एक नंबरची चॅप्टर आहे, आतल्या गाठीची बाई आहे ही. आता अद्वैत म्हणतो मला एखादं टॉवेल किंवा नॅपकिन किंवा पंचा द्याल का तुम्ही? आता लगेच तिचे वडील टॉवेल देतात, पण त्याला तो टॉवेलला खूप घाण वास असतो. तो टॉवेल पटकन फेकून देतो तो आणि म्हणतो शी, वास येतोय कसला तरी या टॉवेलला. आता या कलाच्या आई म्हणतात अहो कपडे ना पावसाळ्यात आंबटवले राहता ना, म्हणून वास येत असेल, मी दुसरा आणून देते हा टॉवेल. आता हा अद्वैत म्हणतो नाही आहे माझ्याकडे दुसरा रुमाल आहे, राहू द्या. आता अद्वैतने त्याचा रुमाल काढलाय आणि ते ओलं तोंड त्याचं पुसलंय. काजूने त्याला पाणी आणून दिले, तो पाणी पितो आता. मग आता कला विचार करत असते किती टँट्रम्स आहे त्याचे. तर आता या अद्वैतला त्या पतसंस्थेमधनं फोन आलाय आणि ते लोक सरोजने सांगितल्याप्रमाणे सेम टू सेम अद्वैतला सांगतात की आमच्याकडनं चुकून माणसं आली होती आणि आमच्याकडनं चूक झाली. अद्वैत त्यांना ओरडतो ही कोणती पद्धत झाली, किती नुकसान केलं तुम्ही खरे फॅमिलीचं. त्यावरती ते म्हणतात साहेब चुकलं आमचं, आम्ही नुकसान भरपाई सुद्धा देऊ. त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे, मग सगळी नुकसान भरपाई ताबडतोब द्या, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिलाय आता. पण आता तो हे सगळं कलाच्या आईला आणि बाबांना सांगतो. ते ऐकल्यानंतर ते दोघेही जण आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात काय, अरे बापरे असं कसं केलं या लोकांनी? कला म्हणते काय या लोकांची एवढी हिंमत, अगं आई आपण याचा जाब त्यांना विचारला पाहिजे. कला खूप हायपर झालेली असते, ती म्हणते मी आत्ता जाते पतसंस्थेत आणि त्यांना जाब विचारते. मग आता कलाची आई म्हणते काय गरज आहे कले, जावई बापूंनी सगळं निस्तरलंय ना. मग आता अद्वैत म्हणतो हो ते तुम्हाला नुकसान भरपाई द्यायला पण तयार आहे. मग आता लगेच संगीताताई अद्वैतला थँक्यू म्हणतात आणि म्हणतात जावई बापू खरंच तुमचे खूप आभार. आता कलाचे बाबा सुद्धा अद्वैतचे आभार मानतात. कलाची आई म्हणते जावई बापू तुम्ही लक्ष घातलं म्हणून हे प्रकरण लवकर निस्तरलं. आता कलाचे वडील पण म्हणतात हो जावई बापू तुम्ही होतात म्हणून, नाही तर आमच्यासारख्या गरीब लोकांची त्यांनी दखल सुद्धा घेतली नसते. आणि आता या कलाची आई म्हणतात बरं झालं सगळं आता निपटलं, आता आम्ही बी शांत राहू आणि तुम्ही बी आता शांततेत तुमच्या घरी जावा. आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल. आता अद्वैत म्हणतो म्हणजे आम्ही निघालो तर चालेल का तुम्हाला? आता या संगीताताई म्हणतात होय चालेल ना, तुम्ही बी शांत राहा, आता घरी जाऊन काही काळजी करू नका इथली. आता अद्वैत लगेच म्हणतो हो ठीक आहे. आता तो इतका पटकन बाहेर पडतो की नाही विचारूच नका. तो लगेच म्हणतो ए चल ग लवकर उशीर होतोय. आता कला म्हणते हो आई मी निघते, पण आता तुम्ही काळजी करू नका आणि शांततेत हे सगळी आवरसावर करा, खूप घाई करू नका. आता ती आई म्हणते तिची वय कले नको काळजी करू. अद्वैत आता रॉकेट सोबत लगेच छत्री घेऊन पुढे. अद्वैतला असं झालंय कधी घरी जाऊन कधी नाही. मग आता इकडे कला पण निघतच असते. कलाला नवलच वाटते अद्वैत काय पळतोय पुढे. आता तिची आई तिला थांबवत म्हणते ए कले थांब बेटा, हे बघ तुझ्याशी जरा बोलायचं होतं ग मला. कला म्हणते काय बोलायचं आई बोल ना. आता कलाची आई म्हणते हे बघ नशीब तुम्हाला दोघांना ना एकत्र आणायला पाहतंय, पण तुम्ही असं दोघं जण एकमेकांच्या विरोधात जाऊन लांब नका जाऊ एकमेकांपासनं.
तुला अद्वैत रावांसोबत संसार करायचा आहे की नाही कले? कला म्हणते आई तू कशाला त्या गोष्टी काढतेस? तेव्हा या म्हणतात हे बघ तुझ्यापेक्षा जास्ती 4 पावसाळे मला कळतात कले. अगं मी जे सांगते ना ते ऐक पोरी, त्यांच्याशी असं वाद नको घालत जाऊ. अगं थोडासा विचार कर पोरी. त्या अशा छान गालावरून हात फिरवतात तिच्या आणि तिला सांगतात की कला आता सगळं काही नीट होईल ग. पण आता कला म्हणते आई तू ना माझा सारखा सारखा विचार नको बदलायला लावू. त्या चांदेकरचा विचार जरी केला ना तर माझी चिडचिड होते. आता त्या म्हणतात अगं पण असं कसं म्हणते, तुझा नवरा आहे ना तो. कला म्हणते आई जे होतं ते मी तुला मागच्या वेळेला सगळं सांगितलंय. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. काय वाटतं तुम्हाला अद्वैत आणि कला या दोघांचे संबंध येत्या नवरात्रात चांगले होतील का? मला असं वाटतंय काहीतरी पॉझिटिव्ह दिसतंय खरं प्रेक्षकांनो. दाखवतील ते काहीतरीच, या दोघांची जवळीक म्हणा काहीतरी दाखवतील ते. कारण आता या दोघांची जवळीक जेव्हा येईल ना तेव्हाच त्या काकाच्या ऍक्सिडेंटचं प्रकरण निघणार आहे. असो तर आता घरी गेल्यावर हा एसी खूप मोठा करतो अद्वैत. आता कला चिडते त्याच्यावर. मग आता तो म्हणतो तुझ्या घरी गेल्यावर माझं डोकं दुखत होतं तेव्हा तू काही बोलली का? माझ्या घरात माझ्या मनाप्रमाणे राहू दे मला. आता ही खूप चिडते कला कारण तिला खूप थंडी वाजत असते एसीमुळे. ती म्हणते तुझ्यासारखा माजोरडा माणूस नाही पाहिला मी. तेव्हा हा म्हणतो अद्वैत कलाला हसत असतो आणि म्हणतो याला त्रास देणं म्हणत नाही, याला नांग्या ठेचणं म्हणत. तर आता लगेच दुसऱ्या दिवशी कलाने अद्वैतला त्याचाच शब्द त्याला परत केलाय. ती म्हणते की तुझ्यासारख्या माणसासोबत राहायचं ना तर असं वागावं लागतं. तेव्हा अद्वैत म्हणतो नको रो माझ्यासोबत जा ना मग. आता लगेच ही कला आजोबांना आवाज देते. मग अद्वैत घाबरतो. मग कला म्हणते ह्याला म्हणतात नांग्यात ठेच. काय वाटतं प्रेक्षकांनो कोणी कोणाची नांगी ठेचली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा भाग आवडल्यास लाईक करायला विसरू नका. नक्की तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. गंमत केली. नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.